नमस्कार. आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. आज माझा भाऊ माझ्याकडे आला होता भाऊबीजेनिमित्त आणि मी त्याच्यासाठी जेवणाचं बनवलं. त्यांनी जेवण केलं. त्यानंतर आम्ही भरपूर गप्पा मारल्या आणि मग मी त्याला ओवाळलं. जेवणासाठी त्याला विचारलं मी पुरणपोळी करायची का? तर तो म्हणत होता की नाही, मला पुरणपोळी चालत नाही, कारण आता सध्या त्यांनी ॲसिडिटीचा खूप त्रास होतो आणि वयाची त्याची 75 त्यांनी पार केली आहे. आणि एवढ्या वयानंतरसुद्धा त्या आता उज्जैनला जाऊन आला. उज्जैनला जाऊन आल्यानंतर त्याचा सुखरूप प्रवाससुद्धा झाला. कुठला आजार नाही, थकवा नाही, काहीच नाही. तो पहिल्यांदा माझ्या बहिणीकडे जाऊन आला काल, मोठ्या बहिणीकडे, आणि आज तो माझ्याकडे आला होता. मग आम्ही भरपूर गप्पा मारल्या. त्यांनी उज्जैनवरून आणलेले रुद्राक्षाचा मणी मला दाखवला, रुद्राक्ष दाखवलं आणि तिथल्या बऱ्याचशा गोष्टी, तिथली माहिती त्यांनी सांगितली त्या जागेविषयी. त्याचबरोबर ते शिवरलासुद्धा जाऊन आला त्याची फॅमिलीसोबत, म्हणजे माझे भाऊ, माझ्या बहिणी, माझा भाचा, त्यांचं कुटुंब सगळं, असे ते सगळेजणं तिथे जाऊन आले. त्याने मला ओवाळणी म्हणून गिफ्टसुद्धा दिलं. ताटात दिसतच असेल तुम्हाला. किती छान वाटतं ना, नाही का? भेट काहीही असो, आपल्या भावाकडून जी मिळालेली भेट आपल्याला छानच वाटतं, नाही का? आणि खूप गप्पा मारल्या. मला आज खूप आनंद झाला आणि म्हणूनच मला हा व्हिडिओ किंवा माझा आनंद मला तुमच्यासोबत शेअर करावासा वाटला. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ? मला कमेंटद्वारे नक्की